धडम. तर नमस्कार भावांनो, आज आहे आपले 75 चा 65वा दिवस. सुरुवातीला आपण गेली 15 मिनिटं रनिंग. अयो क्रॅम्पिंग जाऊ दे. मग स्प्रिंट. आज एकदम परफेक्ट ब्रेक बसला. आयला इथं तर साफसफाई चालू आहे. जाऊ दे. मग 50 सपाटे आणि 100 स्किपिंग करून ऐंग मी माझा वर्कआउट संपवला. ही वर्कआउट नंतरची कंडिशन. मग घरी येऊन जेवण संपवलं. आयला आता गल्लीत पण ट्रॅफिक व्हायला लागलं का. जाऊ दे. मग कॉलेज मधले लेक्चर संपवून आणि भाजीपाला घेऊन आपण आलो हॉटेलला. आयला हे भारी राव. बिल बनाव शेंगदाणा खाओ. बिल बनाव शेंगदाणा खाओ. मग संध्याकाळी घरी येऊन आवरून आपण गेलो आपल्या दुसऱ्या ट्रेनिंगला. सुरुवातीला वॉर्मअप करून सुरू झाली आपली पाडापाडी म्हणजेच थ्रो प्रॅक्टिस. अरे पाड रे, जाऊ दे मीच पडतो. आयला हे भारी. किक पकडायची आणि झुईंग. अरे जल्दी करो यार, कल सुबह पनवेल भी निकलना है. मला वाटलं सर हळू सोडतील, पण सरांनी तर डायरेक्ट फेकून दिलं. जाऊ दे. अरे बाबा काय पाय मोडायचा विचार आहे काय? हा नाही तर हात जरा डेंजरची. जाऊ दे. आज काय माहिती बॅक फ्लिप मारायचा काय किडा आलता. सर मला म्हणले फक्त जागेवर उभा राहा. मी म्हणलो ओके. जय माहिष्मते. आई शपथ होतो उडूनच खाली पडला. एवढून खाली पडला आणि मी डोक्यावर पडलो. जाऊ दे. मग ऍप्स मारून मी माझा वर्कआउट संपवला. ही वर्कआउट नंतरची कंडिशन. मग घरी येऊन जेवण आणि लेक्चर संपून आपण बसलो गीता वाचायला. आणि आज आपण वाचलं की आपल्या ऊर्जेला विचार करण्यात खर्च करण्यापेक्षा चांगले आहे की त्याचा वापर समाधानाला शोधण्यात करावा. राम राम भावांनो.